नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार या योजनेची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्र शासनाने ही योजना 2011 साली सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत सर्व इमारत बांधकाम कामगार म्हणजेच सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, गवंडी, सेंटरिंग काम करणारे कामगार असे सर्व प्रकारचे कामगार या योजनेमध्ये समाविष्ट आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणी करावी लागते। नोंदणी केलेल्या कामगारांनाच या योजनेचा फायदा घेता येतो। मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षे या दरम्यान असावे लागते आणि मागील वर्षामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केले असले पाहिजे। आता या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते पाहूया। यामध्ये वयाचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ओळखपत्र आणि पासपोर्ट साइज 3 फोटो असे 5 कागदपत्रे तुम्हाला नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहेत। ही नोंदणी करण्यासाठी शासनाकडून नोंदणी फी 25 रुपये आणि वार्षिक वर्गणी 60 रुपये आकारली जाते। बांधकाम कामगार नोंदणी तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता। नोंदणी अर्ज तुम्ही डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड लिंक दिली आहे, तिथून तुम्ही हे सर्व फॉर्म डाउनलोड करू शकता। आता आपण पाहूया बांधकाम कामगारांसाठी कोणकोणत्या कल्याणकारी योजना आहेत। बांधकाम कामगार योजनेची एकूण 4 कॅटेगरीमध्ये विभागणी केली आहे। त्यामध्ये सामाजिक योजना, सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना आणि आरोग्यविषयक योजना अशा 4 योजना समाविष्ट केलेल्या आहेत। सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये एकूण 9 योजना समाविष्ट केल्या आहेत। त्यामध्ये पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्तीसाठी 30,000 रुपये, मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, आवश्यक हत्यारे व अवजारे खरेदीसाठी 5,000 रुपये, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना, सुरक्षा संच पुरविणे, आवश्यक संच पुरविणे अशा 9 योजनांचा समावेश सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये केलेला आहे। यानंतर आपण शैक्षणिक योजना कोणकोणत्या आहेत ते पाहूया। या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहेत। यामध्ये 1ली ते 7वी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षासाठी 2,500 रुपये, इयत्ता 8वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षासाठी 5,000 रुपये, इयत्ता 10वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये, 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी 10,000 रुपये, पदवीच्या अभ्यासक्रमाकरिता 20,000 रुपये, यामध्ये नोंदणीकृत कामगाराच्या पत्नीचाही समावेश आहे। वैद्यकीय पदवीकरिता 1,00,000 रुपये, अभियांत्रिकी पदवीकरिता 60,000 रुपये या योजनेमध्ये नोंदणीकृत कामगाराच्या पत्नीचाही समावेश आहे। पदविकेमध्ये प्रतिवर्षी 20,000 रुपये आणि पदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिवर्षी 25,000 रुपये ही योजना फक्त शासनमान्य अभ्यासक्रमाकरिता लागू आहे। MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिवृत्ती म्हणजेच MSCIT परीक्षा पास झाल्यानंतर त्याची भरलेली फी परत मिळते। यानंतर आरोग्य योजना कोणकोणत्या आहेत ते पाहूया। आरोग्य योजनेमध्ये बांधकाम कामगारांना नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपये, 2 जीवित अपत्यासाठी दिले जाते। गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000 रुपये लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दिले जाते। एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये ठेवली जाते। त्यानंतर कायमचे अपंगत्व आल्यास 2,00,000 रुपये आर्थिक सहाय्य केले जाते। महात्मा फुले जन आरोग्य योजना, आरोग्य तपासणी करणे अशा 6 योजनांचा समावेश आरोग्य योजनेमध्ये केलेला आहे। यानंतर आर्थिक योजनेमध्ये बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाल्यास 5,00,000 रुपये कायदेशीर वारसास मिळतात। कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपये कायदेशीर वारसास मिळतात। अटल बांधकाम कामगार योजना शहरी भागासाठी अर्थसहाय्य 2,00,000 रुपये, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण भागासाठी अर्थसहाय्य 2,00,000 रुपये, कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10,000 रुपये दिले जाते। कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगार रुपये 25,000 रुपये 5 वर्षाकरिता दिले जाते। घर खरेदी किंवा घर बांधण्याकरिता बँकेकडून घेतलेल्या कर्जाकरिता व्याजाची रक्कम 6,00,000 रुपये किंवा 2,00,000 रुपये अनुदान दिले जाते। तर मित्रांनो, ही होती बांधकाम कामगार या योजनेबद्दलची माहिती।
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.